इलेक्शन प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिताही चालू आहे, आपलं सर्वांना माहितीच आहे. आज आपण सर्व उमेदवार तसेच कार्यकर्ते यांची मीटिंग यासाठी बोलवली आहे की आचारसंहितेमध्ये काय करावे आणि काय करू नये, तसंच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही याची देखील आपणा सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांकडून अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने आजची मीटिंग आयोजित करण्यात आली आहे आणि मीटिंगला संबोधित करण्यासाठी परिमंडळ 1 ठाणे चे उपायुक्त श्री बुरशे सर आज आपल्यात उपस्थित झाले आहेत. ते आपणास मार्गदर्शन करतील. या बैठकीसाठी शॉर्ट नोटीसवर उपस्थित राहिलेले सर्व उमेदवार आणि त्यांचे समर्थक, तर उमेदवारांना मी सर्वांना इलेक्शन शांततेत आणि भाईचाराने तुम्ही पार पाडावी म्हणून शुभेच्छा देतो. मेनली ही मीटिंग आपण याच्यासाठी घेतली आहे की आदर्श आचारसंहिता आहे, त्याच्याबाबत तुमचं ट्रेनिंगही झालेलं असेल आरोनकडे, तर त्याचं प्रत्येकाने पालन करायचं आहे. प्रचार करताना कोणी इतराच्या भावना दुखावल्या जातील असं काही करू नये. जे मोठे उमेदवार आहेत, मोठे पक्षाचे उमेदवार म्हणतो किंवा ज्यांना जनाधार जास्त आहे त्यांनी अपक्ष असतील त्यांना प्रचार करून द्यायला पाहिजे. त्यांच्या प्रचारात काही अडथळा आणू नये. नंतर तुम्हाला इलेक्शनच्या काळात जर काही अडचणी येत असतील तर आमचे सेक्टर पेट्रोलिंग आपण ठेवलेलं आहे, त्या सेक्टर पेट्रोलिंगची माहिती सिनियर सगळ्यांना द्या उमेदवारांना तुम्ही. आणि कोणालाही काही अडचण आली तर सिनियर PI आहेत किंवा आमचे इतर PI आहेत, कोणी तात्काळ संपर्क करावा. 24 तास आमचे लोक अवेलेबल आहेत. स्वतःहून कोणी कायदा हातात घेऊ नये अशी मी आता तुम्हाला सगळ्यांना आवाहन करत आहे. आत्तापर्यंतची जर मीटिंग तर आपली जे प्रचाराचे 4 दिवस गेलेले आहेत ते व्यवस्थित गेलेले आहेत. कुठं काही असं काही फार मोठा प्रकार झालेला नाही. छुटपूट काही झाले असतील तर ते पण होऊ नये अशी अपेक्षा आहे. आणि याच्या उपरही, या सूचनांच्या उपरही जर तुम्ही कोणी काही केलं तर कायदा त्याची ॲक्शन घेईल. त्याच्यात मग भाईचारा राहणार नाही. हे कार्यकर्त्यांसाठी सूचना आहे. जे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, जोशामध्ये येऊन काही असं काही करू नका. तुम्हाला काही वेळ वाकडं दिसलं तर तुम्ही पोलिसांशी संपर्क करा की RO आहेत, ROशी संपर्क करा. स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. या माझ्यातर्फे सूचना आहेत. उमेदवारांतर्फे कोणाला काही सांगायचं असेल तर सांगा. मॅडम बोला. तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा. उमेदवारांच्या काही सूचना असतील, उमेदवारांच्या काही सूचना असतील तर आपण कृपया मांडावे जेणेकरून हे करता येईल. माईक दिला का? तुमच्या काही अडचणी असतील तर सांगा. पोलिसांच्या दृष्टीने काय मदत आहे? उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे आपण कार्यक्रमाची तुम्ही परमिशन घेता, सभा असू देत किंवा प्रचार फेऱ्या असू देत. मागे आवाज येतोय का? आवाज येतोय का मागे? नाही, माईक कनेक्शन जात नाही. ज्या तुम्ही प्रचार सभा घेता किंवा कॉर्नर मीटिंग्स घेता किंवा प्रचार रॅली करता, सभा असतील, महत्त्वाचे व्यक्ती VIP कोणी उपस्थित राहणार असतील तर त्याची जी परमिशन तुम्ही मागता, तर काही अर्ज परस्पर पोलीस स्टेशनला येतात असं आमचं लक्षात आलं आहे. तर उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे की कोणताही अर्ज परस्पर पोलीस स्टेशनला देऊ नये. तुम्हाला जो अर्ज द्यायचा आहे तो एक खिडकी त्यांनी योजना सुरू केली आहे आरोनने.
तुम्हाला जो अर्ज आहे तो आयोग खिडकीलाच द्यायचा आहे. त्यांच्याकडून आम्हाला जे काही पत्रव्यवहार असेल तो करण्यात येईल. मग आपल्याला ती परमिशन देण्यात येईल. परस्पर कुणी पोलीस स्टेशनला या संदर्भात अर्ज करू नये. तुम्ही जे प्रचार रॅली काढताल किंवा सभा घेताल त्या प्रत्येक कार्यक्रमाची तुम्ही आरोनकडून आणि पोलीस विभागाकडून परमिशन घेणं आवश्यक आहे. ही महत्त्वाची सूचना एक आहे आपल्याला. आजच्या आपल्या ठाणा महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने जी मीटिंग घेण्यात आलेली आहे तिचं खास कारण असं आहे की आपल्या इथे कायदा सुव्यवस्था अबाधित राहायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामाजिक शांतता भंग झाली नाही पाहिजे. तुम्ही सर्व सुज्ञ आहात, मॅच्युअर्ड आहात. यापूर्वी पण बरेच जण निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. निवडणूक ही जी आहे ती मैत्रपूर्ण लढत असते. तिचं पर्सनली कोणी घेऊन पिढ्यानपिढ्या आपले ह्या गावात राहिलेले लोक आहात तुम्ही. एकमेकाशी ऋणानुबंध खराब करू नका. निवडणूक एक दिवसाची असते. तुमच्या पिढ्यानपिढ्या इथं एकमेकाशी जातीय लोक राबवलेले लोक आहेत. मुंबऱ्यामध्ये आम्हाला सर्वांना जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले आहेत. अतिशय धार्मिक सहिष्णुतेचं वातावरण आहे. अतिशय जातीय सलोखा फार चांगला जोपासला जातो. जे राष्ट्रीय एकात्मता जे आहे कुठे बघायचे असेल तर आम्ही छाती ठोकपणे सांगतो. मुंब्र्याला या. मुंब्रामध्ये तुम्ही या. जातीय सलोख्याचं अतिशय उत्तम उदाहरण जे आहे ते मुंब्रा आहे आपलं. मी यापूर्वी सर्व इलेक्शन्स काढलेले आहेत. सर्व जे सण आहेत ते सर्व धर्मियांचे साजरे झालेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आम्ही बंदोबस्त केलेला आहे. पोलीस फक्त फॉर्मॅलिटी म्हणून नसतात. सर्व गावातले लोकच इथलं वातावरण शांतता ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. आणि थोडीफार असुविधा पण असली तर आपल्या मुंब्र्याचे लोक जे आहेत ते प्रशासनाला फार मदत करतात. असा एकंदर माझा अनुभव आहे. आपणा सर्वांना माझी विनंती आहे, आपल्या मुंब्र्याचं जे नाव आहे त्या मुंब्र्याच्या नावाला कुठेही धब्बा लागणार नाही असं सर्वांनी कृत्य करायचं आहे. तुम्ही जे उमेदवार आहेत, उमेदवार प्रचाराच्या याच्यामध्ये बिझी असतात, परंतु तुमचे जे कार्यकर्ते आहेत, काही उत्साही कार्यकर्ते आहेत ज्यांना 9 वर्ष झाले, आता 9 वर्षानंतर इलेक्शन होत आहे आपल्याकडे, तर त्यांना मी आपल्या नेत्यासाठी काय करू दाखवू शकतो त्या कला दाखवण्यासाठी प्रयत्न करतील. परंतु त्या कला कुठल्याही प्रकारचं कायदा मोडणार नाही. जातीय सलोखा, सामाजिक शांतता हिला कुठे बाधा लागणार नाही याच्या सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी मदत करायची आहे. आणि मला एवढी गॅरंटी आहे, खात्री आहे की यापूर्वी जसं सर्व इलेक्शन, सर्व बंदोबस्त शांततेत पार पडलेले आहेत, मी अतिशय आत्मविश्वासाने माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगत असतो की सर, मुंब्र्यामध्ये काही होणार नाही, तू मुंब्र्याचं काही टेन्शन तुम्ही घेऊ नका. तर माझ्या शब्दाला कृपया कोणी तडा जाऊ देऊ नका. तडा दिला तर मग हे आहे ना आपलं प्रत्येकावर पोलिसांची करडी नजर आहे. तुम्ही किती काही उद्योग करायचा प्रयत्न करा, तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा, आमच्याकडे सगळ्या खबर असतात. प्रत्येक ठिकाणी सेक्टर ऑफिसर दिलेला आहे आणि तो सेक्टर ऑफिसर तुमच्या उमेदवारांच्या पण संपर्कात आहे, कार्यकर्त्यांच्या पण संपर्कात आहे आणि तो कंटिन्यूस तुमच्या आपल्या मुंब्र्यामधील प्रत्येक वॉर्डामध्ये जे सेक्टर ऑफिसर आहेत, 3 सेक्टर ऑफिसर आहेत, त्यांच्यासोबत स्टाफ आहे, ते सर्वजण फिरत असतात. त्यांचे गुप्त बातमीदार पण फिरत असतात. त्यामुळे कृपया विनंती आहे की सर्वांनी आम्हाला कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका. आणि यापूर्वी जेवढे इलेक्शन्स पार पडलेले आहे, आपण कुठलाही गुन्हा आपल्या इथे दाखल झालेला नाही आहे. कृपया विनंती आहे की कोणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा आम्हाला दाखल करण्याची वेळ येऊ देऊ नका. आणि तेवढी खात्री पण आहे मला, सेक्टर ऑफिसर्सची जी यादी आहे, जे नावं आहे, बऱ्याचपैकी उमेदवारांना ते भेटलेले आहेत. त्यांना नंबर एकमेकाशी त्यांनी शेअर केलेले आहेत. जरी नसतील केले तर आता आम्ही तुम्हाला PDF स्वरूपात प्रत्येक उमेदवाराला आणि जे मेन नेते आहेत, प्रत्येक राजकीय पक्षाचे किंवा अपक्ष असलेले किंवा सामाजिक कार्यकर्ते, त्या सर्वांना ती जी आम्ही यादी केलेली आहे सेक्टर अधिकाऱ्यांची आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची, ती आम्ही आपणास शेअर करू.
आणि सर्वांचं आता सर्व अधिकारी वगैरे इथे जुने झालेले आहात. आपण सगळे एकमेकाला कायम ओळखतो, एकमेकाशी संपर्कात असतो. तर कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण आली तर किती रात्री बेरात्र असू द्या, कधी फोन करायचा करा, तुम्हाला लगेच आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला लगेच प्रतिसाद देऊ. असं झालं नसेल, जे काही यांनी अनुभवलं असेल, इथे जेवढे उपस्थित नेते आहेत किंवा काही कार्यकर्ते आहेत, रात्री बेरात्री जरी फोन केला असेल तर आम्ही फोन उचलतो. असं कधी होणार नाही की तुम्ही फोन केला आणि तुम्हाला रिप्लाय मिळणार नाही. तर कृपया काही अडचण असेल एकदम हक्काने फोन करायचा, कारण आपल्या गावाची शांतता अबाधित राखणे आणि आपल्या गावाचं नाव ठेवणे, चांगलं ठेवणे, यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे. कृपया सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतोय मी, उत्साही कार्यकर्त्यांच्या नादी लागून आपसामधले संबंध खराब करू नका, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका आणि आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नका. शेवटचे 8 दिवस राहिलेले आहे. इतक्या दिवसापासून आपण एकदम शांततेत शासनाने जे काही नियमावली आपल्याला दिलेली आहे, आता आदर्श आचारसंहिता आहे, तिचे आपण सर्वांनी पालन करत आहात. यापुढे पण आपणच कराल असे मला खात्री आहे. आणि कृपया कोणाला काही अडचण आली तर हक्काने सर्व अधिकाऱ्यांना कधी फोन करा. सगळ्यात पहिले आपल्याला जे सेक्टर अधिकारी दिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, डायरेक्ट माझ्याशी केला तरी कॉन्टॅक्ट काही हरकत नाही. परंतु सेक्टर ऑफिसर आज इझिली तुम्हाला अवेलेबल राहणार आहे. कोणाची काही अडचण असेल, आत्ता बंदोबस्ताच्या हिशोबाने, तुमच्या प्रचाराच्या दृष्टीने काही अडचण असेल तर इथे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सांगू शकत नसाल तर मी इथे चेंबरला आहे, साहेब गेल्यानंतर मला भेटू शकता किंवा फोनवर पण सांगू शकता. तर मी सर्वांना सरांच्या आणि मॅडमच्या परवानगीने सर आजची उमेदवाराला काही सूचना आहेत का? कोणाला काही बोलायचं आहे का? इकडे कोणाला काही बोलायचं आहे? सूचना काही, शासनाकडनं काही मदतीची आवश्यकता वगैरे? किसी को कुछ बोलना है? किसी उम्मीदवार को? सिर्फ उम्मीदवार, किसी उम्मीदवार को बोलना है. निवडणुकीच्या अनुषंगानेच बोलायचं. अपक्ष असेल तरी बोला. आज़ाद उम्मीदवार होगा तो भी कुछ कहना है तो आप बोल सकते हैं. नमस्ते नमस्ते. आप तुम्हाला सांगायचं या ना. थोड़ा आगे हो ना. एक मिनट. सहज कैसे बच्चा? अल्हम्दुलिल्लाह बेटा, आप कैसे? अस्सलाम वालेकुम बेगम, सलाम बच्चा. कैसे? ज्याला काही सूचना मांडायची आहे त्याने स्वतःचं नाव, प्रभाग, पक्षाचं नाव आणि आपलं चिन्ह वगैरे सगळं सांगायचं. नमस्कार, मेरा नाम सुजीत केशव प्रसाद गुप्ता है, प्रभाग क्रमांक 31. यू वांट टू से समथिंग? कुछ बोलना है? ओके. ठीक आहे, चालेल. सूचना आम्हाला द्यायची आहे ना? सूचना तर आम्हालाच द्यायची आहे ना? हाँ. आम्ही हो. पण मोठ्या आवाजात बोलू तर प्रॅक्टिस पाहिजे आता. करतच आता. मेरा नाम सुजीत केशव प्रसाद गुप्ता है, भारतीय जनता पार्टी का मैं अधिकृत उम्मीदवार हूँ 31 से. मेरी शासन प्रशासन को यही एक विनती रहेगी कि इलेक्शन वाले दिन, जिस दिन वोटर्स बाहर निकलते, बहुत सारे इन्फ्लुएंसर्स रास्ते पर खड़े रहते हैं सर अपने इसके लिए, प्रचार के लिए, तो वो नहीं होना चाहिए. जिसके क्या होता है, क्लैशेस होते हैं. हम सब उम्मीदवार हैं, कोई जीतता है कोई हारता है, बट वहाँ पे क्लैशेस नहीं होना चाहिए. ये क्लैशेस संभालने का काम प्रशासन ने करना चाहिए. और अगर यहाँ पे सर इलेक्शन से संबंधित ही है, म्हणजे नाही, फक्त पोलीस प्रशासन आणि उमेदवार बस एवढीच तेवढं. भूमिका आहे. चालतं. कायदा सुव्यवस्थेचा. बस बस सर, ठीक आहे, धन्यवाद. वो यू आर द लास्ट. नोबडी इज कमिंग फॉर. सरांनी जी सूचना दिली त्यासाठीच ही आजची मीटिंग आपण घेतलेली आहे. कुणाचाच कुणाला त्रास होऊ नये. एकतर आपण जेव्हा प्रचार बंदची आपली हे होते तेव्हा त्यानंतर प्रचार पूर्णतः आपण बंद केला पाहिजे. मग सोशल मीडियावरती वगैरे ह्या इन्फ्लुएन्सर आहेत किंवा बाहेर जो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही प्रचारासाठी बंदी झालेली असते. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी सूचना लक्षात घेतली पाहिजे की प्रचार बंद म्हणल्यानंतर 100% प्रचार बंद झाला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपण जिथे मतदान केंद्र आहे त्याच्या 200 मीटरच्या बाहेर बूथ लावतो. प्रत्येक राजकीय पक्षाचं बूथ असतं.
तर तिथे काय आपण करतो की मतदार यादीतील मतदाराचा क्रमांक, त्याचा मतदार यादी क्रमांक आणि जो क्रमांक आहे त्यासाठी आपण 2 लोकांना आरोनी परमिशन दिली असते, त्यांना अधिकृतपणे आय कार्ड वगैरे दिलं असतं. तर आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की त्यापेक्षा जास्त लोक तुम्ही तिथे ठेवू नये. तर एखादी तर गर्दी झाली बूथवरती तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. जे तुम्हाला अधिकृत ज्यांना आरोनी परमिशन दिलेली आहे, ज्यांना अधिकृत दिले त्यांनाच फक्त त्या बूथवरती नेमण्यात यावं, इतर कोणालाही बूथवरती तिथे थांबू देऊ नये. आणि 100 मीटरच्या आतमध्ये प्रचाराला पूर्ण बंदी आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाचं जे चिन्ह आहे किंवा झेंडा आहे ते वापरण्यासाठी मनाई आहे. परंतु आपण जे 200 मीटरवरती जे बूथ, असा अनुभव आहे आधीच्या निवडणुकींचा की जिथे तुम्ही बूथसाठी जे चिठ्ठी देता मतदारांना त्याच्यावरती पक्षाचं चिन्ह छापलेलं असतं. तर तसं जर आढळलं तर ते आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार, गुन्हा दाखल करणार. आणि आपले FST जे आहेत, आरोनी FST नेमलेले आहेत, त्यांनी जर ते केलं तर 100% आपल्यावरती गुन्हा दाखल होणार. त्याच्यामुळे 200 मीटरला जे बूथ लावले आहेत प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर, तिथे या प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि सर चिट्ठी का क्या बोले, एक बार रिपीट करो ना. चिट्ठी का जो आप चिट्ठी देते हो ना वोटर को, उसका मतदार यादी का क्रमांक वगैरह लिख के देते हो, उसके ऊपर पक्ष का चिन्ह नहीं होना छापा रहा होता है वो नहीं होना चाहिए. अच्छा, जो अंदर लेके जाते हैं मतदान के लिए, तो 100 मीटर के अंदर वो अलाउड करेक्ट. माझा एक प्रश्न आहे. ॲक्च्युली आता ट्रेंड आला आहे की आपला बॅलेटवरती जो नंबर असतो ना तो नंबर छापून लोक टी-शर्ट्स घालून फिरतात मतदानाच्या दिवशी. सो त्याच्यासाठी तुमचं काही गाईडलाईन्स आहेत का की ते अलाउड नाही आहे वगैरे असं काही? नाही, आम्ही आरोनकडे पण हा मुद्दा उपस्थित केला आहे. तर आरो आम्हाला म्हणाले की ते तुम्हाला पोलीस प्रशासन कळवेल. कारण मागच्या इलेक्शनच्या वेळी आम्ही हे पाहिलं की जे बॅलेटचे नंबर असतात, 1 नंबर झाला, 2 नंबर, तर लोक तसे टी-शर्ट्स घालून फिरतात. तर त्याच्यावरती पण मी आरोनकडे पण हा मुद्दा ऑलरेडी उपस्थित केलेला आहे. असतो कार्यकर्त्याचं तुम्ही मन दुखू शकत नाही. ज्याचं मन तुम्ही दुखू शकत नसाल आणि तो बेकायदेशीर कामं करता असेल तर आम्हाला सांगा. आम्ही त्याची म्हणजे काय त्याचे आमच्यावरचे आम्ही आमच्यावर घ्यायला तयार आहे. तुम्ही रोष पत्करू नका, तो रोष आम्ही आमच्यावर घेऊ. परंतु सगळ्या जणांनी सहकार्य करायचं आहे. तुमच्याकडे ठेवा सगळे कॅन्डिडेट फ्लाइंग स्क्वॉड के ऑफिसर का नंबर लिख लो आप साथ इलेक्शन में. कमीशनची वेबसाईट आहे त्याच्यावर. आणि सर वही नंबर ना जो कल मैं लेके गई मेरे एरिया नहीं, वो तो सेक्टर ऑफिसर का है. तो फ्लाइंग स्क्वाड के ऑफिसर है, वो वेबसाइट पे है. आरो डिसाइड करते हो. इलेक्शन कमिशनची वेबसाईट आहे त्याच्यावरती पण तुम्ही तक्रार नोंद करू शकता. त्याच्यावरती आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल आरोनला घ्यावी लागते. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही तक्रार नोंद करू शकता. कोणाला काही सांगायचं अजून? हे इलेक्शन अशा पद्धतीने करा की इलेक्शन संपल्यानंतर जे वॉर्डामधले किंवा ज्या प्रभागामध्ये उभे असतील, इलेक्शन संपल्यानंतर एकमेकाशी गळाभेट करू शकाल अशा पद्धतीने प्रचार करा. हे कोणावर आक्षेपार्ह अशी टीका टिप्पणी करू नका इलेक्शनच्या काळात. हेल्दी निवडणूक झाली पाहिजे, मैत्रीपूर्ण लढत. आणि मुंब्र्याच्या नावाला कुठे पण शिंतोडा लागणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकमेकाला सोबत राहून सहकार्य करायचं आहे. आजच्या आदर्श आचारसंहिते पालनाविषयी सूचना देण्यासाठी जी DCP सरांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सरांनी आदेश केला होता, त्यानुसार ही जी मीटिंग आपण पार पाडलेली आहे त्याच्यात आपण सर्वजण आलात. सर्वांनी एकदम थोड्या वेळामध्ये आम्ही तुम्हाला सूचना दिल्यानंतर पण आपण सर्वांनी एवढं आपलं व्यस्त शेड्यूल सोडून प्रचाराचं आपण लगेच आलात, आमच्या विनंतीला मान देऊ. त्यामुळे मी सरांच्या मार्फत आपणा सर्वांचे आभार मानतो. आपणा सर्वांना निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वजण भरघोस मतांनी निवडून या. इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह. और उन्हीं के जो होंगे. लेकिन कल मैंने तकरार की थी कि रात के 10 बजे के बाद 1 बजे तक मैंने 112 पे कॉल करके की थी कि नगर सेवक के जो कैंडिडेट्स हैं वो मोहल्ले में आकर के लोगों को जमा करके भीड़ करके बात कर रहे, कन्विंसिंग कर रहे. ये 10 बजे के बाद सब ना हो, थोड़ा इस पर ध्यान दीजिए. उसके लिए मीटिंग लिए आपको सेक्टर ऑफिसर का नंबर दिया जाएगा. ऐसा कुछ लगा तो सेक्टर ऑफिसर को कांटेक्ट करना डायरेक्ट. वो अगर अपने ऑफिस में बैठते तो हमको कोई ऑब्जेक्शन नहीं है. वहाँ लोगों को बुला ले. अगर आप बंद कमरे में कर रहे बात हमको चलेगा ना. लेकिन पब्लिक मीटिंग अगर जमा कर रहे
गलत है फ्लाइंग टीम फ्लाइंग ऑफिसर है, लोगों में घूमेंगे सर, फ्लाइंग हम स्क्वॉड 10 बजे सब बंद कर देते हैं। फ्लाइंग स्क्वाड है, फ्लाइंग स्क्वाड को कांटेक्ट करने का, सेक्टर ऑफिसर को कांटेक्ट करने का सर ऐसे में तो वो सिर्फ भागेंगे और दौड़ाएंगे, हम लोग को कुछ एक्शन होना चाहिए उनका यानी हो जाएगी। अगर हम कैंडिडेट की वीडियो देते तो उनका वो रद्द करिए कैंडिडेट फ्लाइंग स्क्वाड वाला फिर देगा तो गुना दाखल करेंगे, बिल्कुल। नाही आलेले आहेत ना आता, येऊन जा म्हणा हो मुंबईतले जवळजवळ 90% आहे.